जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या पोलिसांचं एक माणुसकी शून्य रूप पाहायला मिळालं। खडक देवळा या गावातल्या एका विवाहितीचं एका तरुणाशी अनैतिक संबंध होते। या दोघांना त्या महिलेच्या नातेवाईकांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केली। विवस्त्र अवस्थेतच या दोघांचे फोटोही काढले गेले। एवढंच नाही तर कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांनी विवस्त्र असलेल्या पीडित तरुणीला शिवीगाळ केल्याचे आता आरोप होत आहेत। गावकऱ्यांनी मारहाण केल्यानं मरणासन्न अवस्थेत या दोघा जखमींना साधी मदत करण्याचं सौजन्यही महाराष्ट्र पोलिसांनी दाखवलं नाही। जळगावच्या पोलिसांबद्दल आता संताप व्यक्त होतोय। खरं तर पोलीस आले आणि बघून गेले एवढाच सगळा धक्कादायक आणि संतापजनक हा प्रकार होतो। दुर्दैव म्हणजे अजूनही या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याचं समजतंय। पोलिसांनी फक्त जसे शूटिंग बघून घेतात तसं बघून घेतलं। ती लेडीजने सुद्धा मला बघितलं बिना कपड्यांचं, ते बघून चालले गेले। ते सरपंच ते सांगायचे सर्व म्हणे आमच्या मागे मोठा मोठा लोकांचा हात आहे म्हणे, आमचं कोणीच काही बिघडून घेणार नाही म्हणे। ते सरपंच काय सांगायचे, अजून माझी साडी बिडी फाडून घेतली, फोटो काढल्यानंतर म्हणे हिच्याबरोबर काय करायचं करून घेऊ म्हणे। मारहाण केल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवलं होतं सर। पोलीस काय नाही आले, बघून घेतलं, चालले गेले। त्या पूनम पाटीलला त्यांनी सांगितलं तो लाज निवडत का असे धंदे करताना वगैरे, आणि काय नाही तिथंच आम्हाला त्यांच्या तावडीत सोडून ते चालले गेले। एकूणच या सगळ्या संतापजनक प्रकाराबद्दल आता पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। निर्वस्त्र होऊनही मारहाण आपल्या डोळ्यांनी बघणाऱ्या या पोलिसांना आता नेमकं कोणतं पदक द्यायचं हा संतप्त सवाल या महाराष्ट्रातनं उपस्थित केला जातोय। विकास भदाणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, काय सांगाल? अत्यंत संतापजनक असा सगळा प्रकार आहे। पोलिसांनी केवळ हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेतली आहे, काय सांगाल सविस्तर? ऋषी, रविवारी सायंकाळी घडलेली घटना आहे। त्या दिवशी सुद्धा ज्या ठिकाणी सुरुवातीला या जोडप्यावरती समोरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले, समोरच पाचोरा पोलीस स्टेशन आहे, त्यांना त्या ठिकाणी नेण्यात आलं। त्या ठिकाणी फिर्याद त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कोणतीही फिर्याद त्या ठिकाणी नोंदवून घेतली नाही। हे दोघं जण अक्षरशः गंभीर अवस्थेत जखमी होते। त्याच अवस्थेत त्यांना जळगावमध्ये आणण्यात आलं। आज 3 दिवस झाले एका खासगी रुग्णालयामध्ये दोघे जणांवरती उपचार सुरू आहेत। अतिशय गंभीर स्वरूपाच्या दुखापती त्यांना झालेल्या आहेत, मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। ज्या दिवशी यांना मारहाण करण्यात आली 10 ते 15 जणांच्या टोळक्याने, त्या ठिकाणी पुरुष सुद्धा होते, महिला सुद्धा होत्या आणि लाटाकाट्यांनी मारहाण करण्यात आली। त्या दिवशी सुद्धा पोलीस त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले। पाचोरा पोलीस स्टेशन मधल्या एक महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पुरुष पोलीस कॉन्स्टेबल दोघं उपस्थित होते। त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आणि त्याच्यातून त्यांनी काढता पाय घेतला। त्याच क्षणी त्यांनी मारणाऱ्यांना रोखायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, मात्र कोणतंही कर्तव्य पोलिसांनी या ठिकाणी बजावलेलं नाही। पाचोरा पोलीस सगळ्या प्रकरणानंतर हरकतमध्ये आल्याचं या ठिकाणी बोलता येईल। ऋषी, एकूणच सगळा प्रकार म्हणजे पोलिसांनीच आपल्या डोळ्यावर आता पट्टी बांधून घेतली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो। धन्यवाद विकास या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।